मित्रांनो, तुम्ही बी फार्मच्या थर्ड इयरला असाल, फायनल इयरला असाल किंवा नुकतंच जरी फर्स्ट इयरला असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेताय त्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. तुमच्या सीव्ही मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी, तुमच्या फील्ड रिलेटेड गोष्टी अपडेट करणं गरजेचं आहे. हल्ली स्किल इंडिया नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यामध्ये वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत त्या रिलेटेड काही फ्री कोर्स मिळतात. जसं की आपल्या फार्मा रिलेटेड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड काही फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्ही करू शकता. त्याशिवाय अशा अनेक वेबसाईट आहेत की त्या वेबसाईटवरून तुम्हाला फ्री सर्टिफिकेशन कोर्स मिळतात. काही अशा वेबसाईट आहेत की तिथे तुम्ही कोर्स फ्री करू शकता आणि सर्टिफिकेट डाउनलोड करत असताना तुम्हाला हार्डली ₹50, ₹100 एवढे नॉमिनल कमीत कमी चार्ज द्यावे लागतात. ठीक आहे. त्यामुळे बाहेर जे एवढे भरमसाठ कोर्स आहेत ते करण्याऐवजी फ्रीमध्ये जे काही कोर्सेस आहेत ते तुम्ही करणं गरजेचं आहे. स्किल इंडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड फ्री कोर्स अवेलेबल आहेत. त्याशिवाय तुम्ही जर गुगलवरती सर्च कराल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, फार्मा रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड काही कोर्सेस असतील. त्याशिवाय तुम्ही जर रेग्युलेटरी अफेअर्स किंवा या ठिकाणी तुम्ही इतर जे डिपार्टमेंट, क्लिनिकल रिसर्च असेल, क्लिनिकल ट्रायल असेल, यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर त्या रिलेटेड अनेक फ्री कोर्सेस आहेत, ते करणं गरजेचं आहे. असे सर्टिफिकेशन कोर्सेस केल्यानंतर ते तुम्ही तुमच्या सीव्ही मध्ये ऍड करू शकता. त्यामुळे तुमचा सीव्ही इम्प्रूव्ह होतो. त्यामध्ये त्या कोर्स रिलेटेड कीवर्ड येतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमचा रेझ्युमे सीव्ही पुढे पाठवता त्यावेळेस तो शॉर्टलिस्ट होण्याचा चान्सेस जास्त असतात. शिवाय काही गोष्टीही तुम्ही स्वतःला अपडेट करण्यासाठी शिकणं गरजेचं असतं. सगळ्याच गोष्टी सिलेबसमध्ये किंवा सगळ्याच गोष्टी कॉलेजमध्ये मिळतात असं नाही. तुम्ही पण स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. नॉलेज अपडेट करण्यासाठी सतत तुम्ही काही ना काही नवीन शिकत राहणं गरजेचं आहे. जे काही अपडेट येतील गव्हर्नमेंट कडून, काही फ्री कोर्सेस असतील ते तर मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. त्याशिवाय तुम्ही स्वतःचं नॉलेज अपडेट करत राहणं गरजेचं आहे. आशा करतो दिलेली माहिती आवडली असेल. नोकरी, तुमचा जॉब प्रोफाईल कसा अपडेट करायचा, नवीन नवीन गोष्टी कशा शिकायच्या, याबाबत नेहमीच मी मायबोली मराठीतून माहिती देत राहील. माझे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला, खाली हाईप बटन दाबायला आणि तुमच्या अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या सर्व मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा लवकरात लवकर पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्वाचे आहे. माझे हे एफर्ट्स आवडत असतील आणि मी कधीच कुठल्या व्हिडिओमध्ये अवांतर चर्चा करत नाही. जे महत्वाचं कामाचं मुद्द्यात असतं तेवढंच सांगत असतो. म्हणूनच आतापर्यंत तुम्ही एवढे 98,000 सबस्क्रायबर बनवले आहेत. आपलं कुटुंब 1,00,000 सबस्क्रायबरचं होण्यासाठी हार्डली 2,000 सबस्क्रायबर बाकी आहेत. तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.